क्रांती दिनाच्या निमित्त साधून आज विदर्भवादी आंदोलन करीत आहे। स्वतंत्र विदर्भ राज्य आणि वीज बिला संदर्भात स्मार्ट मीटर संदर्भात अनेक मुद्द्यांना घेऊन आंदोलन करत आहे। नागपूर विधान भवनावर सुद्धा आज विदर्भवादी नेते जे आहेत ते झेंडा फडकवणार होते आणि विदर्भ वेगळा हवा अशी मागणी सुद्धा करत आहे। त्यांना आता आपण बघू शकता कशा प्रकारे इथे कार्यकर्ते वगैरे जमलेले आहे। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे, इथे बॅरिकेड्स वगैरे लागलेले आहे आणि इथे जे कार्यकर्ते वगैरे आहे विदर्भवादी त्यांना 0 माईल चौक इथे थांबवण्यात आलेला आहे। हे आंदोलन सामोर जाऊ नये दिलेले गेले आहे। काही नेत्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांची संवाद साधणार आहोत। भाऊ, काय सांगणार, आज तुम्ही विदर्भ आंदोलन जे आहे समितीचे आहे, तुम्ही आंदोलन करताय, तुमची भूमिका काय आहे? भूमिका अशी आहे, मागील 65 वर्षापासून आमच्या विदर्भाला या महाराष्ट्रामध्ये बेळला आहे, आम्हाला कैद करून ठेवला। यांचा आम्हाला याचा जो कैदी करून आम्हाला जो पिंजऱ्यामध्ये ठेवला त्याला मोकळा करण्यासाठी, त्याला आजाद करण्यासाठी आम्ही नवरा बायको या पिंजऱ्यामध्ये राहून या विदर्भाच्या जनतेला आम्ही जनजागृती करत आहोत। कारण विदर्भ राज्य झाल्याशिवाय आमच्या विदर्भाचा एकही तालुक्याचा एकही जिल्ह्याचा विकास होणार नाही। आज आमच्या पैशाच्या भरोश्यावर पूर्ण बारामती, नगर, पुणा, सातारा, पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सारा उज्ज्वल म्हणजे तो एवढा संपत्तीने हे झाला आहे का तिथला शेतकरी आत्महत्या करत नाही। आमचा 1 करोड आमची जे विदर्भाची जे शेतकऱ्याची संख्या आहे तो 1 करोड कास्तकार शेतकरी आमचा आत्महत्या करत आहे। आताच कालची परवाची गोष्ट आहे, या हप्त्यामध्ये 7 शेतकरी आमचे मरण पावले आहे। हे काय आमचा शेतकरी इथं का बरा मरून राहिला? त्याला पाहणारी सरकार नाही म्हणून आता विदर्भ राज्य करण्याचा आखरी पर्याय आहे। त्याला करण्यासाठी आता 2.5 कोटी जनतेपर्यंत आम्ही पोहोचण्यासाठी आम्ही राजूरातून इथं आलो आहे। आता उद्यापासून आमचं आंदोलन करणार आहे। आम्ही ठिय्या आंदोलन इथे संविधान चौकामध्ये आमचं उद्या चालू होणार आहे आणि आमरण उपोषण आम्ही आता विदर्भ राज्य बनेपर्यंत या सरकारला झोपून उठवल्याशिवाय आम्ही आता राहणार नाही ना। आता आमचा येणारा 15 तारखेपासून उपोषण सोमस्की करणार आहे। म्हणून मी सर्व लोकांना आता विदर्भ घेतल्याशिवाय झोपायचा नाही। हे साले आपले महाराष्ट्राचे नेते आता आपला विकास करू देणार नाही, आपल्याला पैसा देणार नाही। म्हणून आपला विदर्भ स्वतःचा पाहिजे, स्वतःचं राज्य पाहिजे। जसे ज्याप्रमाणे तेलंगणामध्ये, छत्तीसगडमध्ये, झारखंडमध्ये, उत्तरांचल छोटे छोटे राज्य आज परिपूर्ण झाले ना। आम्ही आमच्या त्या हालतमध्ये आहोत। आज 65 वर्ष झाले पण आमचा पैसा मिळत नाही। आमचा आज बॅकलॉग आहे, 75,000 करोड रुपये आमचे देणे बाकी आहे, ते देऊन नाही राहिले। असे महाराष्ट्र सरकार आम्हाला आता नाव पाहिजे नाही पाहिजे। नक्कीच आपण विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जे कार्यकर्ते आहे आपण बघू शकता कशा प्रकारे ते पिंजऱ्यामध्ये आहे। त्यांच्या गळ्यामध्ये साखळी सुद्धा देखील आहे, त्यांची वाईफ इथे सुद्धा आहे, त्यांच्या गळ्यात सुद्धा साखळी आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही गुलाम आहोत का, महाराष्ट्रात राहत आहोत, आम्ही गुलाम आहोत का, आम्हाला विदर्भ वेगळा हवा अशी मागणी हे करत आहे। कॅमेरा पर्सन विशाल सोबत रिपोर्टर स्नेहा भोगे, देशोन्नती, नागपूर।